श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. दिवाळीच्या सणांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची तिथी येते, ज्याला आपण धनतेरस किंवा धनत्रयोदशी असं म्हणतो. काय या दिवसाचं महत्त्व आहे? हाच तो दिवस आहे ज्या दिवशी समुद्र मंथनातून भगवान विष्णूंचा अवतार धन्वंतरी देवाचा झाला. या धन्वंतरी देवाच्या हातामध्ये अमृत कलश घेतलेला होता आणि याच देवतेच्या कृपेमुळे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत, जेणेकरून तुम्हा आम्हाला आरोग्य प्राप्त होत असतं. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवाचं खरं तर पूजन करायला हवं. हल्ली आपण फक्त सोन्याचं पूजन करतो. धन म्हणजे नुसतं सोनं नव्हे, आरोग्य हे सुद्धा एक प्रकारचं धनच आहे आणि हे आरोग्य भगवंताने धन्वंतरी अवतार धारण करून आपल्याला दिलं. म्हणून त्या दिवशी भगवान धन्वंतरीचं पूजन करायला हवं आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही धान्य असेल त्याचं पूजन करायला हवं. अशा तऱ्हेने धन्वंतरी देवाचं पूजन करून त्याला खिरीचा म्हणजेच पायसाचा आणि धण्याचा गुळाचा नैवेद्य दाखवायला सांगितलेला आहे. अशा प्रकारे आपण धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी साजरी करायला हवी आणि त्या दिवशी यमाला दीपदान करायला हवं. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.